प्रत्यक्ष घटनास्थळी न जाता तहसील कार्यालयातील कर्मचारी चिरीमिरी घेऊन अन्यायकारक रस्त्याचे निकाल देत असल्याने मारेगाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले असून पैसे घेऊन चुकीचा निर्णय देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। मारेगाव तालुक्यात शेत रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे। अनेक शेतकरी रस्ता मिळावा म्हणून तहसील कार्यालयात अर्ज करीत आहे। अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित पडले आहे। शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक शेतकरी बिकट स्थितीत शेती करीत आहे। तर दुसरीकडे काही प्रकरणात तहसीलचे संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन तात्काळ कसलीही चौकशी न करता एकतर्फी निर्णय देत आहे। मारेगाव येथील तहसील कार्यालयामध्ये शेत रस्ता देण्याच्या केसेसमध्ये अर्थपूर्ण व्यवहार करून अनेक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे। कायदेशीर बाबी न तपासता व प्रत्यक्ष मोक्यावर खरी परिस्थिती न पाहता केवळ आर्थिक साठेलोटे करून तहसीलमध्ये रस्ता मागणीच्या केसेसमध्ये शेतकऱ्यांवर अन्यायपूर्वक कारवाई करत रस्त्याबाबत निर्णय दिले जात आहे। मारेगाव तालुक्यात सध्या अनेक शेतकरी हे शेत रस्त्याच्या मागणीकरिता तहसील कार्यालयामध्ये मामलदार कायदा व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत अर्ज करीत आहे। या प्रकरणात प्रत्यक्ष मोका पाहणी करून खरेच शेत रस्ता देणे आवश्यक आहे की नाही या बाबी तपासल्या जातात व अर्जदार तसेच गैर अर्जदार यांचे कागदपत्रे, लेखी जबाब, पुरावे, युक्तिवाद सर्व बाबी लक्षात घेऊन न्याय निर्णय दिले जाते। परंतु मारेगाव तहसील कार्यालयात या केसेसला आता वेगळेच वळण लागत आहे। शेत रस्ता देण्यात कायदेशीर बाबी फाट्यावर ठेवून फक्त कोणता शेतकरी किती हजार रुपये देतो हे बघूनच निर्णय दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। यामध्ये अशोक पडवेकर नावाचे लिपिक व DBVD मत्ते नावाचे नायब तहसीलदार यांनी पैसे खाण्याचा मोठा सपाटा लावला आहे। त्यांना याबाबत विचारले असता आम्ही आमच्या मर्जीने काही करू, तुम्हाला वाटेल ते करून घ्या, आमचे काहीच वाकडे होणार नाही असे ते दोघेही म्हणतात असा देखील गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। यामुळे आधीच निसर्गाने व व्यवस्थेने त्रस्त झालेल्या आत्महत्या बहुल मारेगाव तालुक्यातील शेतकरी पुरता होरपळून जात आहे। महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकारी यांनी मारेगाव तहसील कार्यालयामध्ये या 2 वर्षात शेत रस्त्यांच्या झालेल्या सर्व केसेसच्या आदेशांची सखोल चौकशी करावी। यामुळे त्यातून होणारे सारे घबाड बाहेर निघेल व झालेली द्वेषपूर्ण व अर्थपूर्ण कारवाई तपासून दोषी असणाऱ्या भ्रष्ट नायब तहसीलदार व लिपिक यांना बडतर्फ करून त्यांची चौकशी करावी व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी गदाजी बोरी येथील त्रस्त शेतकरी विनोद राजूरकर यांनी केली आहे। सदर प्रकरणात चौकशी करून दोषीवर कारवाई न झाल्यास भारतीय जनता पक्षातर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांनी दिला आहे। लांबट, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष मारेगाव। सर्वप्रथम सर्व आपले पत्रकार बंधू भगिनी, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, सर्व आपले शेतकरी यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं बाब दिसून येत आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्या, शासनापर्यंत पोचाव्या, योग्य तो निर्णय मिळावा, हा आमचा प्रामुख्याने पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे। आज आम्ही महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर मांडणार आहोत। आपण सर्वांनी ही बाब जनतेपर्यंत पोचवावी ही विनंती। आज आपला या यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुका आदिवासी बहुल असून या तालुक्यात शेतकरी आत्महत्याचे खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढल्या आहे। तालुक्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर यांनी आर्थिक अडचण, निसर्गाच्या लहरीपणामुळे व्यवस्थेचा फटका, सावकारी कर्ज सहित अनेक कारणामुळे आत्महत्या केलेली आहे। सध्या पावसाळ्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांच्या शेताला जाण्यासाठी रस्ता मिळावा याकरता सर्व कार्यालयीन चक्रा मारत आहे। या केसेसमध्ये मारेगाव तहसील, नायब तहसीलदार व लिपिक यांनी जोडी बनवून कमाई करण्याचा मोठा सपाटा लावला आहे। जे आत्ता मी हे तुम्हाला प्रकरण मांडणार आहोत, ह्या केसेसमध्ये नायब तहसीलदार व पडवेकर म्हणून लिपिक आहे, त्यांनी जोडी बनवून पूर्ण पडवेकर हा नायब तहसीलदाराला हाताशी पकडून पूर्ण समस्या, पूर्ण निकाल एकतर्फी, म्हणजे शेतकऱ्यावर अन्याय होणारे निकाल एकतर्फी देत आहे। कोणतीही कायदेशीर बाबी, पुरावे, कागदपत्रे, अंतिम युक्तिवाद याची
शहानिशा न करता केवळ जो पैशाच्या जोरावर देईल त्यांच्या बाजूने निकाल देणे असे धंदे यांचे सध्या मारेगाव तालुक्यात तहसील विभागात चालू आहे. दादाजी बोरीतील एक प्रकरण आपल्या हाती आलं आहे. यापैकी विनोद राजूरकर यांच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर अन्यायकारक कार्यवाही करण्यात आली आहे. काल आम्ही विनोद राजूरकरचं प्रकरण पाहिलं तर पूर्ण अन्यायकारक ते प्रकरण आहे. ते त्यांचा आदेशसुद्धा आमच्याकडे काढलेला आहे, ते मी सांगणार आहोत. त्यांच्या शेतामधील अर्जदार यापैकी एक गैरअर्जदार यांचा त्या शेताशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना त्यांच्या बाजूने केवळ मलिंद लाटून निकाल दिला आहे. त्यांच्या शेताला दुसरा रस्ता असून त्यांनी निकाल दिला आहे. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे की दोन शेतकरी जेव्हा रस्त्यासाठी झगडत असतात ते एकतर्फी निकाल लागणारच. खरोखरच जर त्या शेताला रस्ता नसेल तर त्यांना रस्ता द्यावं असं मी भारतीय जनता पार्टी या नात्याने आमच्या सरकारचा तो GR आहे. माननीय बावनकुळे साहेबांचा GR आहे का ज्या शेताला पांढरा रस्ता नाही आहे त्या शेताला पांढरा रस्त्यात देण्यात यावं. परंतु ज्या शेताला पूर्वीपासून रस्ता असेल आणि दुसरा व्यक्ती जर शॉर्टकटमध्ये रस्ता मागत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांनी ते सर्व पाहणी करूनच रस्ता द्यायला पाहिजे. विनोद राजूरकर यांच्या शेतात कोणती सिमेंट पोल व तार कंपाऊंड नसताना सिमेंट पोल व तार कंपाऊंड स्वखर्चाने काढून द्यावं असं या आदेशमध्ये नमूद केलं आहे. आज जर तुम्ही मोका पाहणी, माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, तुम्ही जरी स्वतः तिथे जाऊन पाहाल तर सिमेंट पोलचा कुठल्याही प्रकारचा तिथे सिमेंट पोलचं कंपाऊंड नाही किंवा काही नाही. आणि ह्या आदेशमध्ये स्पष्ट देऊ नये तर त्यांनी स्वखर्चाने सिमेंट पोलचं कंपाऊंड काढावं. म्हणजे यांनी चुकीचे आदेश केले याच्यावरून स्पष्ट लक्षात येत आहे. कारण तुम्ही जर तिथं मोका पाहणी केली असती तुमच्या लक्षात आलं असतं, नायब तहसीलदाराच्या लक्षात आलं असतं की इथं सिमेंट पोलचा कंपाऊंड आहे किंवा नाही. तो एक मुद्दा आहे. त्यानंतर हा निर्णय देताना विनोद राजूरकर यांच्या बचावाच्या बाजूने पुरावे सादर करण्याची व युक्तिवाद करण्याची कोणतीही संधी देण्यात आली नाही. त्यांना एकदा फक्त तहसीलला बोलवलं, त्याच्यानंतर युक्तिवाद मांडण्यासाठी कुठलीही संधी दिली नाही. विनोद राजूरकर या प्रकरणात मागितलेल्या सत्यप्रतीमध्ये देखील रोजनाम्याची एक प्रत गायब करून इतर प्रती देण्यात आल्या. रोजनामा ज्याला आपण म्हणतो, ज्या अर्थी तारीख देतो आपण, यांना 26 मेची तारीख दिली आहे. 26 मेची तारीख हे तोंडी दिली आहे आणि लेखी जे कुठली त्यांना नोटीस बजावली नाही. तुम्ही 26 तारखेला या, आपले सर्व पुरावे घेऊन या असं यांना सांगितलं. हे विनोद राजूरकर यांची पार्टी सर्व पुरावे घेऊन गेले आणि त्यांनी गेल्यानंतर त्यांना माहीत पडलं की 25 तारखेला हा कोर्टाचा आदेश झाला आहे. 26 तारीख यांना देते आणि 25 तारखेला आदेश होते. ह्या कुठल्या न्याय आहे? ह्या कुठल्या घटनेमध्ये, कुठल्या कायद्यामध्ये आहे, कुठल्या GR मध्ये आहे? हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. विनोद याला पुरावे दाखल करण्यासाठी 26 तारखेला बोलवलं, परंतु 25 मेलाच निकाल लागला आहे. यापूर्वी देखील अनेक शेतकऱ्यांना अशाच शेत रस्त्याच्या केसेसमध्ये अन्यायपूर्वक कारवाई करून त्यांना मानसिक आर्थिक त्रस्त करण्याकरता एक नायब तहसीलदार व त्यांचा लिपिक पडवेकर यांनी जोडी जमून अनेक गोरखधंदे चालू केले आहे. आज आपल्या तहसीलमध्ये पाहतो म्हटलं तर कुठलाही शेतकरी असो, लाभार्थी असो, त्या तहसीलचा एक निराश वृत्तीचा दिसतो. कारण त्याचं समाधानकारक कुठलंच होत नाही. आता ज्यांना रस्ता आहे त्यांना डबल रस्ता देतो आणि ज्यांना रस्ता नाही तो अजून भांडत आहे. हा एक महागावचा लाभार्थी आहे, शेतकरी आहे, गणेश कुसपुरे. यांच्या शेताला रस्ता नाही. हा बऱ्याच वर्षापासून केस टाकून आहे, परंतु ते अजून त्यांना निकाल मिळाला नाही. एक कोलगावचा शेतकरी इथं बसून आहे, त्यांच्या शेताला बऱ्याच वर्षापासून रस्ता नाही, तरी त्यांना अजून न्याय मिळाला नाही. म्हणजे ज्या शेताला रस्ते नाही आहेत, शासनाने GR काढला, सरकारने GR काढला, ज्या शेताला रस्ता नाही आहेत त्यांना तुम्ही रस्ते देत नाही आणि ज्यांना रस्ता आहे त्यांना तुम्ही डबल रस्ते देता, ते घरी बसून. म्हणजे कितपत योग्य आहे? हे कुठंतरी माननीय आपल्या तहसीलदार निळावर साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे, माननीय SDO साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि माननीय कलेक्टर साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे. हा असा प्रकार जमणार नाही. अध्यक्ष महोदय,
आपण या बाबीची तक्रार जिल्हाधिकारी आणि बावनकुळे महसूल मंत्री यांच्याकडे केली आहे का? नाही, आणि यांना न्याय मिळाला नाही तर आपण काय करणार आहे? अजूनपर्यंत आम्ही तक्रार केली नाही. आमची पहिली स्टेप अशी आहे की आम्ही निलावड साहेबाला काल बोललो आहे. निलावड साहेबाला परस्पर बोललो आहे. ते लाभार्थी होते, त्यांचा वकील होता, मी होतो. निलावड साहेबांनी हे तक्रार लक्षात घेतली, हे बोरीचं प्रकरण लक्षात घेतलं की यांना रस्ता असताना रस्ता दिला आणि चुकीची ऑर्डर झाली हे त्यांच्याही लक्षात आलं, परंतु त्याच्यावर त्यांनी जास्त बोलले नाही. निलावड साहेबाचं आपल्याला माहीत आहे, निलावड साहेब त्यांच्याकडे कुठल्याही प्रकरण आलं तर ते स्वतः शहानिशा करते. मेन तहसीलदार असून ते स्वतः बांधावर जाते आणि हे नायब तहसीलदार असून बांधावर जात नाही. पहिली स्टेज आपली हे राहील. नंतर आपण SDO साहेब व कलेक्टरला आपण त्याची तक्रार देणार आहोत आणि त्याच्यावर जर योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आमचं सरकार असल्यामुळे आम्ही त्यांना योग्यच न्याय मिळवून देऊ हे सुद्धा सांगतो. मैंने आंदोलन छेड़ना की आणखी प्रेस कॉन्फ्रेंस होगी सर भारतीय जनता पार्टी की? हाँ जी, इसमें आपकी क्या प्रतिक्रिया है सर? प्रेस क्या है? भारतीय जनता पार्टी ने किसानों के हित में एक प्रेस कॉन्फ्रेंस ली है. इसमें नायब तहसीलदार मत्ते साहब और पड़वेकर लिपिक संगनमत करके किसानों को न्याय नहीं दे रहे हैं. 25 तारीख को तारीख दिए और 26 तारीख को तारीख दी है और 25 को निकाल दिए. ऐसे भी कुछ किसान यहाँ पर है. त्याच्यामध्ये काय लक्ष करणार आहे? काय एखाद्या अधिकाऱ्याने समजा एखाद्या प्रकरणात निकाल दिलेला असेल जी तर त्याच्यामध्ये अपील करण्याची तरतूद आहे. जे कोणी त्याच्या नाराजीनं असेल तर त्यांनी कृपया सक्षम प्राधिकारी यांच्याकडे जी अपील मध्ये जाऊ शकतो. सक्षम प्राधिकारी ज्यामध्ये अपीलची तरतूद आहे त्या ठिकाणी म्हणजे अपील करणं अभिप्रेत आहे. आणि यांच्यावरती कोणती कारवाई होणार सर तुमच्या वतीने? कॉन्स्टिट्यूशन ज्युडिशियलचे तर मॅटर होते, न्यायिक अर्धन्यायिक प्रकरण आहेत ते, त्याच्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा प्रश्न येत नाही. अच्छा अच्छा अच्छा. नाही सर, एखाद्या प्रकरणात निकाल दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये कार्यवाही करायचा संबंध येत नाही. त्यांनी अपील दाखल केलं तर तो चुकीचा निकाल असेल तर त्याचा तो निकाल रद्द केला जाईल. अच्छा अच्छा ठीक. म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये कसं असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी निकाल दिला, बरोबर आहे. जी जी असं नसतं त्यांना. एखाद्या माणसाने निकाल दिला तो चुकीचा दिला म्हणून त्याच्यावर कार्यवाही करावी असा अभिप्राय ठीक आहे. पिंजराई विजय घरावर ईडीने छापा मारला.